एका किचनमध्ये बसला आहे. आता घर जर बघितलं तर नवीनच घर आहे आणि वरचा पत्रा कालच्या वाऱ्यामुळं उडून जाऊन आता इथं नुकसान भरपूर झालेलं आहे बघा मित्रांनो. आणि त्यातच त्या नुकसानीमध्येच हा साप एक आपल्याला येऊन बसलेला दिसतोय. आपण त्याला बघा की काल जे जोरात पाऊस पडला त्यामुळे त्या पावसामध्ये बचाव करण्यासाठी हा साप या ठिकाणी आलेला असावा. कुठं होतं म्हटलं ना, हातापाशी आलता, हाताजवळ होता माझ्या. बर बादली वडली तसा तो भार तसं करायला लागला. अरे बापरे. सर पुढे बघा बारडीच्या मागावर दिसतोय समोर. हा होय की राव. नवीन घर आहे. हा नवीन घर आहे. हो रे घर म्हणलं नवीन आहे. नवीनच होतं काय पावसाच्या यानं उडून गेलं सगळं. सगळं वाहन वाट लावली काय नाही. मग आता कुठं गेलं पत्र पत्र टुकडं झालं की काय राहिले चुकतं सगळं त्या शेडवर जाऊन पडलं. लगा म्हणजे वाऱ्याचा पाऊस असल्यामुळं जरा जास्त झालं. आणि त्या वाऱ्याच्या पावसात वगैरे काय झाला विषय, सगळ्यांचंच बेघर व्हायची अवस्था झालेली आहे. आणि त्या बेघरमध्येच हा एक नाग आपल्याला दिसतोय. असल नाग आहे तो. त्याला म्हणायचं इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा आहे. तो अतिविषारी सर्प आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त काळजी दक्षता घ्यावी लागत आहे बघा मित्रांनो. तर हा एका किचनमध्ये बसला आहे. आता घर जर बघितलं तर नवीनच घर आहे आणि वरचा पत्रा कालच्या वाऱ्यामुळं उडून जाऊन आता इथं नुकसान भरपूर झालेलं आहे बघा मित्रांनो. आणि त्यातच त्या नुकसानीमध्येच हा साप एक आपल्याला येऊन बसलेला दिसतोय. आपण त्याला बाहेर घेणार आहोत. बघा खूपच मोठा हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे. याच्या फण्याच्या पाठीमागे जे काही दोन चष्म्यासारखे दोन गोल दिसतात म्हणून या सापाला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हटलं जातं. तर बघा की काल जे जोरात पाऊस पडला त्यामुळे त्या पावसामध्ये बचाव करण्यासाठी हा साप या ठिकाणी आलेला असावा. तर आपण वेळ न वाया घालवता आपण त्याला कशा पद्धतीने पकडून घेतोय बघा मित्रांनो. कारण बघा की सापांच्या विषयी माहिती असणं अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि बिना माहितीचं कुणी त्याला पकडण्याचा प्रयत्न करायचा नसतो. तर बघा कशा पद्धतीने तो फणा वगैरे दाखवतोय आपल्याला, म्हणजे की आपल्या जवळ येऊ नका म्हणतो सांगतोय. तर आपण आता त्याला काय केलेलं आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी किचनवरती बॅग सेट केलेली आहे आणि त्याला बाहेर काढून सुरक्षितपणे त्या बॅगमध्ये घालवण्याचा प्रयत्न करूया आपण. तर आपल्याला बघा नितीन सावंत यांनी कॉल केला होता, त्याच्यात मनापासून खूप खूप धन्यवाद. आता कॅमेरामॅन सुद्धा तेच आहे आपल्याला. तर आपण वेळ न वाया घालवता आपण त्याला पकडून घेतोय बघा मित्रांनो. सापांच्या विषयी माहिती असणं खूप महत्त्वाचा विषय असतो, त्यामुळे तुम्ही घालून जाऊ नका. खूपच मोठा हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. तर तो कशा पद्धतीनं याच्यामध्ये आपण घालून त्याला बघायचा आहे. तर तो खूपच ॲग्रेसिव्ह पानानं किचनवरती आपल्याला दिसतोय. त्याला वेळ बघायला आपण तो खालीच पळण्याचा म्हणजे साप स्वतः घरी चावत नसतात तर ते आपल्या हाताकडे न येता डायरेक्ट पळण्याचा प्रयत्न करतोय. काही तर खाल्ले दिसते आपल्याला. खाल्लंय म्हणून नाही खात नाही जाईल की त्याला ते बिळ दिसेल आला व्यवस्थित, त्यामुळे तो तसं बघतो. दिसेल आतमध्ये की तो जाईल सुरक्षितपणे. हॅलो हा पकडला हो व्हिडिओ कॉल करेल.
काढलाय सगळे केले.